मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये बाजारभावामध्ये सुधारणा झाली होती। बांगलादेश सरकारची निर्यात सुरू झाली आणि बाजारभावामध्ये सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला होता। पण मित्रांनो, हा बाजारभाव पुन्हा कमी करण्यासाठी सरकारचे हे षडयंत्र सध्या सुरू आहे असं तुम्हाला वाटत नाही का? मित्रांनो, ही माहिती आपण सविस्तर पाहूयात। काय आहे ही माहिती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणून कारस्थान रचण्याचे हे सध्या केंद्र सरकार व राज्य सरकार यांचं सध्या सुरू आहे। मित्रांनो, काय आहे माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सध्या जे सरकार आहे यांना जे कांदा खाणार आहेत यांच्यासाठी कांदा हा स्वस्तामध्ये आणि फुकट खायला कसं मिळेल याकडे सध्या लक्ष आहे। जो पिकवणार आहे तो मातीत गेला तरी चालेल असं या सरकारचं सध्या दिसत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी आज एक निवेदन प्रसिद्ध केले आहे। यामध्ये म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाहणे, बाजारात कांद्याचा उठाव न करणे, केंद्र व राज्य सरकारतर्फे निर्यात बंदी किंवा अनियमित आयात परवानग्या देणे हे सर्व काही केवळ ग्राहकांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केले जात आहे। मित्रांनो, सध्या बिहार राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत। पुन्हा मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील सर्वच जे मोठे जिल्हे आहेत त्यांच्या महानगरपालिका व नगरपालिकांचे निवडणूक होणार आहेत। यासाठी मतदारांना आनंदी ठेवण्यासाठी सध्या जे खाणार आहेत त्यांना कांदा स्वस्त कसा मिळेल याकडे सध्या ग्राहकांना कसं फुकट कांदा मिळेल यासाठी सध्या सरकारचं ठरलेल्या निवडणुकीचं हे गणित आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मित्रांनो, जे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत भारत दिघोळे यांनी आज असं म्हटलं आहे की आज देशात अनेक राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे बोलणारा कणखर विरोधी पक्षही नाही। कारण मित्रांनो, जे आता निवडून आले आहेत, जे खासदार असतील, आमदार असतील, मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांसोबत बोलणारे फक्त बोट्यावर मोजणे इतकेच खासदार आणि आमदार राहिलेले आहेत। सर्व सत्ताधारी पक्षाचे जे नेते आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत यांना याच्याशी काही देणं घेणं नाही। जे खाणार आहेत ग्राहक म्हणजेच जनता यांना स्वस्त आणि फुकट कसे मिळेल याकडे सध्या सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांचे थेट शोषण करत आहे। तर मित्रांनो, विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख गिळून गप्प बसलेले आहेत। या दोन्ही बेफिक्रीमुळे शेतकरी सध्या आज आर्थिक संकटामध्ये सापलेला आहे। कांदा हे फक्त एक पीक नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे। मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये आज महाराष्ट्रात प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कांदा हा सध्या पिकवला जातोय। कारण शेतकऱ्यांना तो परवडत होता मागील 5 वर्षापासून। पण मित्रांनो, मागील 5 वर्षापासून हा राजकारणी आणि एक राजकारण करण्याचं एक हे बनलेलं आहे, म्हणजेच कांदा हे राजकारण बनलेलं आहे असं दिसतं। परंतु शेतकऱ्यांची हित बाजूला ठेवून सरकारने केवळ राजकीय फायद्यासाठी निर्णय घेत असल्याचा सध्या दिसत आहे। तर मित्रांनो, सध्या सरकारला शेतकऱ्यांची काही देणे घेणे नाही। पण शेतकऱ्यांनी जर हमी भाव नाही दिला, शाश्वत साठवण्यासाठी यंत्रणा नाही उभारली तर शेतकऱ्यांचा सध्या उद्रेक जो आहे तो रोखता येणार नाही। त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी हा अडचणीत जात आहे, कर्जबाजारी होत आहे, शेतकऱ्यांची सतत ही फसवणूक होत आहे। मित्रांनो, ते म्हणजे मागील आठवड्यामध्ये बांगलादेश सरकारने IP परवाना दिला आणि निर्यात सुरू झाली। कमीत कमी 2000 रुपयेपर्यंत मार्केट व्हायला होतं, पण झालं नाही। 2000 रुपयाच्या वरती मार्केट गेलं नाही। शेतकऱ्यांना आशा होती की कमीत कमी 3000 रुपयाच्या वरती मार्केट जाईल, पण नाही। कांद्याला 2000 रुपयाच्या वरती भाव गेला नाही। पण अचानक जे बांगलादेश सरकारने जे IP होतं ते देणे बंद केलं आणि पुन्हा एकदा बाजारभाव घसरले। आणि आत्ता ते म्हणजे श्रीलंका सरकारने 2 दिवसापूर्वी जे आयात शुल्क होते 10 रुपये ते किलोमागे 50 रुपये केल्याने श्रीलंकेमध्ये जो कांदा निर्यात होणार आहे तो पूर्णपणे बंद झाल्यामुळे कालपासून अगदी 1400-1500 रुपयावरती बाजारभाव आलेला आहे। मित्रांनो, तुम्ही कालपासून पाहतच आहात बाजारभावाची काय परिस्थिती आहे। शेतकऱ्यांची सतत ही फसवणूक करून कष्टाचे पीक नामारोहण करणे हे सध्या केंद्र सरकारचे धोरण दिसत आहे। परंतु यावेळी शेतकरी गप्प बसेल तर शेतकऱ्यांची यामध्ये पूर्णपणे खच्चीकरण होऊन शेतकरी हा आर्थिक संकट येणार आहे। त्यासाठी मित्रांनो, संघटित होऊन आपला आवाज हा बुलंद करण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राज्यभर आंदोलन उभे करू असं भारत दिघोळे यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। मित्रांनो, आपला आजचा विषय हा आहे की
आज कुठलीही जात असेल एकत्र येते आणि संघर्ष करते, ते म्हणजे मित्रांनो आज आपण पाहतच आहोत जे आज मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जसे झटत आहेत, त्यासाठी आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणीही संघटित किंवा झटण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही आणि जे भारत दिगोळे हे झटत आहेत यांना साथ देत नाही, देतात थोडेफार शेतकरी, पण मित्रांनो संघटित होणे गरजेचे आहे। कारण मित्रांनो आज जे मनोज जरांगे पाटील यांचे जे आज आंदोलन करण्यासाठी मुंबई जात आहेत, यांच्यासोबत लाखोच्या संख्येने कोटीच्या संख्येने मराठा जनता म्हणजे मराठा समाज एकत्र आला आहे, पण आपला समाज असा आहे तो म्हणजे कांदा शेतकरी हा आजपर्यंत कधीही एकत्र आलेला नाही। त्यासाठी मित्रांनो एकत्र येणे हे गरजेचं आहे। मित्रांनो संघटित व्हा तरच आपल्याला न्याय मिळेल।